नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की नेहमीप्रमाणे आपण पेपर झाल्यानंतर एक प्राथमिक निरीक्षण आहे पेपरवरचे, जस्ट बघितलं पेपर काय वाटतं आणि विद्यार्थ्यांच्या प्राथमिक प्रतिक्रिया काय आहेत आणि एक एक्सपेक्टेड कट ऑफ काय रेंजमध्ये जाऊ शकतो, एक जस्ट अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. बघा, क्लिअरली जर हा पेपर आपण बघितला तर 2025 चे जे काय पेपर आहेत, म्हणजे आता गट ब चा झालेला पेपर म्हणा किंवा आता हा गट क चा झालेला पेपर म्हणा, या अनुषंगानं एक ठराविक ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि तो ट्रेंड असा आहे की बघा, कुठेतरी थोडंसं कन्सेप्च्युअल म्हणा, पॉलिटीमध्ये म्हणा, थोडं इकॉनॉमीमध्ये म्हणा, इव्हन हिस्ट्रीमध्ये पण काही काही एरियाज आहेत. जसं 1857चा उठाव जर म्हटलं, 1857च्या उठावाच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर 1857च्या अनुषंगानं महाराष्ट्र स्पेसिफिक त्यांचा एक भर मागच्या एक दोन पेपरमध्ये आपल्याला बघायला, म्हणजे याच्यामध्ये गट ब चा मुख्यचा पेपर पण, गट क चा मुख्यचा पेपर पण जर आपण बघितला तर थोडंसं आपल्याला त्या अनुषंगानं एक अंदाज त्या ठिकाणी येतो. सगळ्यात महत्वाचं, जसं मी गोल्डन वर्डच्या व्हिडिओमध्ये सांगतो, की आपल्याला प्रायोरिटी ठरवणं फार गरजेचं असतं. म्हणजे ह्या पेपरमध्ये गणित जर बघितलं तर कम्पॅरेटिव्हली सोपं गणित आहे, म्हणजे ग्रुप बी पेक्षा. पण परत प्रश्न तोच असतो की गणिताला आपला वेळ किती मिळतो किंवा गणित आपण कधी सोडवणार आहोत. घाईघाईमध्ये एखाद दोन चुका होणं पॉसिबल आहे, शक्यच आहे, त्या चुका होतच असतात. अशा पेपरमध्ये चुका ह्या ऑब्विसली होतच असतात, हे आपण बघितलेलंच आहे कायम. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी गोष्टी बघितल्या कशाच्या बाबतीमध्ये, जर आपण बाकीच्या विषयामध्ये, तर थोडंसं मला असं वाटतं हिस्ट्री कुठेतरी आपण एक एक थोडंसं बघूया. त्याआधी एक जनरल ऑब्झर्वेशन आणि मग स्पेसिफिकली आपण त्याच्याकडे जाऊया. पेपर मॉडरेट होता. पेपर वाटतो तेवढा पण इझी नाहीये, कारण काही काही प्रश्न प्रत्येक सेक्शनमध्ये, जसं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट सायन्समध्ये काही काही प्रश्न निश्चितपणे अवघडच आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच खूप चांगले मार्क येतील असा पेपर या ठिकाणी हा तरी कमीत कमी नाहीये. आणि मल्टी स्टेटमेंटचे जे काही प्रश्न आहेत त्याची संख्या थोडीशी वाढलेली आपल्याला कायम बघायला मिळते. थोडंसं कुठेतरी ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पेपर सेटर जे आहेत कदाचित सारखे असू शकतात, किंवा मे बी थोडंसं क्लोजली त्यांनी ऑब्झर्व केलेलं असेल, कारण काही क्वेश्चनचं डायरेक्ट ग्रुप बीचं रिपिटेशन पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं त्या एरियावर. जसं काँग्रेसचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल काँग्रेसचं अधिवेशन, आणि ते तो बऱ्यापैकी तो एक क्वेश्चन आपल्याला ॲज इट इज. त्यानंतर जे अलॉय असतात सायन्समधल्या, कशाचं कॉम्बिनेशन, हे मागच्या एक दीड म्हणजे वर्षामध्ये ज्या ज्या परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला त्याच्यावर एक प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळतोय. थोडंसं सायन्समध्ये जर बघितलं आपण तर फसवी करण्याचा प्रयत्न केलाय, थोडंसं कुठंतरी वाचण्यामध्ये घाई म्हणा, किंवा अजूनही थोडंसं. पण एक गोष्ट परत ती झाली की MPSC मध्ये क्वेश्चन काही काही अवघड आहेत, पण ऑप्शन मात्र परत त्यांनी तीच गोष्ट केलेली आहे. म्हणजे थोडंसं तुम्ही काय म्हणता येईल त्याला, व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केले पेपरचे किंवा प्रश्न जर वाचला तर बऱ्यापैकी वेळेला हिंट त्या ठिकाणी मिळते. इव्हन लॉजिकल रिझनिंगचा एक प्रश्न जो आपल्याला मॅथमध्ये आलेला होता, तोही जस्ट तुम्हाला एक हिंट त्या ठिकाणी दिली होती. आता इथे काही उत्तर मी डिस्कस करणार नाही, त्यामुळं ते आपण डिटेलमध्ये चर्चा नंतर करूया. पण त्याही अनुषंगाने थोडासा पेपरमध्ये आपल्याला तो एक थोडासा एक नवीन ट्रेंड आणि पॅटर्न बघायला मिळतो, आणि एरियाजमध्ये शिफ्ट बघायला मिळतो की ट्रेडिशनली ह्या एरियाजवर प्रश्न विचारायचे, आता थोडंसं त्याच्याकडे पलीकडे जाऊन त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पॉलिटीमध्ये की कोणी कोणाला काय म्हटलंय याच्याबद्दल. आणि मला वाटतं मी मागच्या अनालिसिसच्या वेळेस सांगितलं होतं की इथून पुढे कुठेतरी आपल्याला हेही बघावं लागेल की कोण कशाला काय म्हणतंय किंवा कशा बाबतीमध्ये कोण बोललेलं आहे. म्हणजे जसं पॉलिटीमध्ये आपण याला कोण काय म्हणले, क्वाशी ज्युडिशियल कोणी म्हटलेलं आहे, सॉरी काय म्हणतात त्याला, क्वासी फेडरल कोणी म्हटलेलं आहे, किंवा अशा पद्धतीनं जे काही स्टेटमेंट्स आहेत पॉलिटीमधले त्याच्या बेसिसवरचे प्रश्न सुरू झाले होते ऑलरेडी, त्याचं रिफ्लेक्शन परत इथं बघायला मिळालं. मात्र इथे थोडंसं कन्करंट लिस्ट बद्दलचा अवघड कॅटेगरीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नसतो. पुढे येणाऱ्या मुख्यचे पेपर आहेत, मुख्यच्या पेपरमध्ये पण अशा पद्धतीनं प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतात. पण ह्या प्रश्नांच्या मागे किती पळायचं हा जनतेनं ठरवण्याचा प्रश्न आहे. तिथं जास्त पळून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही. आणि थोडंसं करंटमध्ये म्हटलं तर 3-4 प्रश्न जर सोडले तर बाकी बऱ्यापैकी मॅनेज होणारे त्याच एरियामधले प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आणि थोडंसं अजून याच्यामध्ये जर बघितलं आपण मॅपिंगमध्ये, जिओग्राफीच्या पर्टिक्युलरली, तर जिओग्राफीच्या मॅपिंगवर राज्यसेवेचे प्रश्न होते, ग्रुप बीला होते इथे आपल्याला की बाबा इंडियाच्या बॉर्डर्स कुठल्या कुठल्या, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कॅप्रिकॉन कुठून जातोय, याच्यावर थोडंसं जिओग्राफीच्या मॅपिंग बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते संख्या वाढली आहे. थोडंसं वेटेज इंडियन जिओग्राफीचं पण त्या ठिकाणी कंबाईन मध्ये वाढलेलं बघायला मिळतं. युजली कंबाईन मध्ये महाराष्ट्रावर खूप जास्त भर त्या ठिकाणी असलेला बघायला मिळतो. त्यानंतर अजून इकॉनॉमीमध्ये जर बघितलं तर ते जे RBIचा ऍक्ट म्हणा किंवा कशाची कमिटी कशासाठी होती म्हणा, हा ट्रेंड कंटिन्यू आहे. पण अजून 1-2 कन्सेप्च्युअलचे प्रश्न, मल्टी स्टेटमेंट वाले, अंडरस्टँडिंग वाले, हे प्रश्नांची संख्या पण थोडी थोडी वाढताना आपल्याला म्हणजे 2
क्लिअरली डिस्टिंक्शन आपल्याला बघायला मिळतात की एक जो आहे ट्रेडिशनल अप्रोचचे प्रश्न आणि एक नवीन अप्रोचचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्या अनुषंगाने आपण थोडंसं एक एक विषयाचं चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात की कशा कशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. तर हा आपल्या मेन्ससाठी OTP येते, ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम, टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवायला आता. त्यानंतर बघा हिस्ट्रीमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की ऍक्टवर तर मागच्या वेळेस डायरेक्ट 3 ऍक्टवर ग्रुप बी ला प्रश्न आपल्याला बघायला मिळाला होता आणि ज्यांनी त्याच वेळेस हे 3 केलं होतं त्यांना ही गोष्ट पण लक्षात आली असतील. हा इथे थोडासा आता डिफिकल्ट कॅटेगरी मधला, आता ही जी पद्धत आहे ना की एक गव्हर्नर जनरल आणि त्याच्याविषयीची माहिती, तर गव्हर्नर जनरल आणि त्याच्याविषयीची माहिती बेलेकर अँड ग्रोवर किंवा ग्रोवर अँड ग्रोवर मध्ये याच्यावर सेपरेट टॉपिक्स असे दिलेले आहेत, डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे जर कदाचित तुम्ही नोट्समध्ये कव्हर केलेलं नसेल तर तिथून करावं लागेल. आणि थोडंसं ह्या पेपरचा एक ट्रेंड जो बघायला मिळतो ना हा की आता इथून पुढे फक्त नोट्सवर डिपेंड राहून चालणार नाहीये. नोट्सवर नाही, तो टेक्स्टबुक प्रॉपर टेक्स्टबुक्स जे आहेत इथे, इव्हन मी तर म्हणेल गाईड्स पण नकोय. थोडंसं टेक्स्टबुक ओरिएंटेशन जे आहे, पूर्वी कसं होतं की याच्या बाबतीमध्ये ग्रुप बी किंवा ग्रुप सी म्हटलं कंबाईन तर फार जास्त काही गरज नव्हती. इथून पुढे थोडंसं एक टेक्स्टबुक मधलं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी गरजेचं आपल्याला बघायला मिळतं. बाकी हा तर फेवरेट टॉपिक होता. आणि जसं समाज सुधारकांवर कायम प्रश्न असतात, 3-4 प्रश्न तसे विचारलेलेच होते आणि फार काही अवघड नव्हते. थोडीशी हिंट मिळाली की आपल्याला ज्ञानप्रकाश म्हणले की लगेच आपल्याला त्या ठिकाणी कळून जातं बाबा हा व्यक्ती कोण आहे किंवा. गांधीजींवरचा प्रश्न आपल्याला परत बघायला मिळतो. त्यानंतर 1857 मी जे म्हटलं होतं की 1857च्या उठावातलं महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न जे आहेत कंटिन्युअसली विचारले जात आहेत, म्हणजे कंटिन्युअसली याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न, हा तर सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता. जिओग्राफीमध्ये पण आता हा नदी जी आहे, नदी याच्या उपनद्या आणि ती कुठून कुठे जाते, काय काय जाते याच्यावरच. आणि कोपेनचा तो मी सांगतो 2000 आपण कधी बघितलं होतं 2024 ग्रुप बी मेन्स पासून आपण बघतोय की आपण जे P2P चे प्रश्न प्रिलिम्सला घेतले होते त्यात आपण कोपेनचा एक जो प्रश्न कव्हर केला होता, त्या कोपेनच्या प्रश्नापासून मी तुम्हाला सांगतो की थिवार्टा असेल, कोपेन असेल, इथपासून त्यांनी या पद्धतीचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो ट्रेंड आपल्याला कंटिन्यू बघायला त्या ठिकाणी मिळतोय. आणि आपण हे डिटेलमध्ये आपली जी P2P ची बॅच असते आणि तीच आता मेन्ससाठी आपली असते OTP, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेलं होतं. इंग्लिश ग्रामरसाठी मी स्वतः त्या बॅचमध्ये असणार आहे आणि मॅडम असतील प्रगती मॅडम, त्यानंतर मेंटर म्हणून राज पण असतील. ही जास्तीत जास्त मार्क कसे स्कोअर करायचे या दृष्टिकोनातून डिटेलमध्ये आपण नंतर चर्चा करूयात. त्यानंतर बघा इथे थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी फॅक्च्युअल प्रश्नांचा भर जो आहे, टिपिकल जो असतो तो त्या ठिकाणी आहे. आता हे नॉट अँड ऑब्जेक्टिव्ह विचारल्यामुळे परत काय झालं की हा प्रश्न तसा सोपा होऊन बसला. ऍक्च्युली अवघड प्रश्न करता आला असता त्यांना. आणि बाकी मग फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत थोडे थोडे आपल्याला बघायलाच मिळत आहेत. त्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, आता मागच्या वेळेस राज्यसेवेला नॅशनल फूड सिक्युरिटी बिलवर प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. नॅशनल फूड सिक्युरिटी बिलवर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. आता तो प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे हा ठीक आहे, त्या रिलेटेडचे प्रश्न त्या ठिकाणी पुढे पण येऊ शकतात. त्या अनुषंगाने ते आलेले आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर बघा आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट्स वाला प्रश्न जो आहे हा थोडासा एक नवीन मला असं वाटतं आणि थोडा डिफिकल्ट कॅटेगरी मधला 3 की एनहान्समेंट्स अंडर द एक्सटेंडेड प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे, मला असं वाटतं कुठेतरी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जाणारा हा प्रश्न त्या ठिकाणी नवीन प्रकारचा प्रश्न. आणि बाकी ह्या कमिटी वगैरे रेग्युलरली त्या ठिकाणी चालू आहेत, ते आपण बघितलेलंच होतं. त्यानंतर दारिद्र्य रेषेवर कायम एखादा प्रश्न आपल्याला बघायलाच मिळतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यावर कायम प्रश्न विचारलेला आहे पूर्वी पण, राईट. तो एरिया सेमच आहे, त्याच्यामध्ये फार जास्त काही वेगळं असं नाहीये. त्यानंतर पॉलिटीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं बऱ्यापैकी नामदेव सरांनी डिटेलमध्ये घेतलेले, युट्यूबवर कदाचित तुम्हाला आता अवेलेबल झालं पण असेल. 1 मिनिट. राईट. तर पॉलिटीमध्ये पण थोडंसं कुठेतरी अंडरस्टँडिंग जास्त असण्याची गरज आहे. थोडे फॅक्च्युअल प्रश्न आहेत पण अजून खोला जाऊन म्हणजे सहजासहजी असं वाचलं लगेच आलं असं होत नाहीये, थोडासा विचार त्या ठिकाणी करावा लागतोय. मग त्या अनुषंगानं पॉलिटी पण मला असं वाटतं कुठेतरी मॉडरेट लेवलला जात आहे. म्हणजे जेवढं ग्रुप बी 2024ला त्यांनी 1 लाईनर पोलीस भरतीसारखा पेपर काढला होता, तसा पेपर मी त्यावेळेस पण सांगितलं होतं आणि मागच्या काही व्हिडिओ पासून सांगतो की परत असा पेपर येणार नाही. कारण इतका सोपा पेपर येऊ शकत नाही, कारण तो लोएस्ट म्हणजे हायेस्ट लेवल होती ती सोपा असण्याची, त्यापेक्षा आता डिफिकल्टच येत राहणार आहे. त्या कंपॅरिझन मध्ये हा डिफिकल्टच आहे. ग्रुप बी 2024 पेक्षा हा पेपर डिफिकल्टच आहे. त्याच्यानंतर बाकीचे पण प्रश्न जर आपण बघितले, थोडंसं 1-2 प्रश्न त्यांनी इकॉनॉमी म्हणा किंवा पॉलिटीमध्ये कमी जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायन्समध्ये परत त्याच गोष्टी आहेत
की ज्याच्यामध्ये थोडेसे त्यांनी कमी जास्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला दिसतो. त्यानंतर बघा हे जे अलॉय बिलॉय आहे ना, कंटिन्युअसली याच्यावर मागच्या 1-2 वर्षामध्ये प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. आणि असा एखाद दुसरा प्रश्न जो आहे की जो सायन्समध्ये त्यांनी ऍक्च्युली सुरुवात केलेला आहे, मला वाटतं असे प्रश्न प्रिपरेशन जे आहे म्हणजे तयारी जी आहे ती जास्त करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं काय करणार, याला लिमिटेशन्स आहेत. असे प्रश्न आपल्याला थोडंसं लॉजिक आणि अप्रोचनं सोडवण्याची गरज आहे. तसं ही मेरिट काय बघा आत्ताही 70च्या वर गेलेलं नाही, म्हणजे 100च्या 100 प्रश्न आले पाहिजेत असं गरजेचं नाही. विषय काय होता, असा एखाद दुसरा प्रश्न आला अचानक भयानक, त्यासाठी आपण किती वाचायचं याला काहीतरी लिमिट स्वतः ठरवलं पाहिजे. अर्थातच काही ज्ञानपिपासू विद्यार्थी आहेत, बिंदास त्यांनी तेवढं डिटेलमध्ये करावं, माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण ज्यांना मेमरीचा प्रॉब्लेम आहे, खूप जास्त लक्षात राहत नाही, कन्फ्युजन होतं, त्यांनी बिंदासपणे अशा क्वेश्चन्सच्या जास्त भानगडीमध्ये कंटेंट स्वरूपामध्ये न लागता त्याला पेपरमध्ये लॉजिक अप्रोच आणि त्या वेळेसच्या डिसिजन्सवर सोडवणं हे त्या ठिकाणी योग्य आहे. बाकीचे राहिलेले प्रश्न आपले डायरेक्टली कंटेंटमधून येतात, तेवढे आपण अॅक्युरेटली सोडवले पाहिजेत. त्यानंतर थोडंसं अजून हे बाकी आता जो टिक्का डिसीज ऑफ ग्राउंड पीवायक्यू खूप वेळा रिपीटेड पीवायक्यू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. अजून एक गोष्ट मला असं वाटतं पीवायक्यू रिपिटेशन जे आहे ना तर ते कुठेतरी कमी होताना बघायला मिळाले. पीवायक्यू जे आहे तर त्याचं रिपिटेशन कमी कमी होत चाललेलं दिसतंय ह्या लेटेस्टच्या पेपरमध्ये. जसं राज्यसेवेचा पण पेपर घ्या तुम्ही, पीवायक्यूचं रिफ्लेक्शन फार कमी आहे. ग्रुप बीचा पेपर घ्या, पीवायक्यू रिफ्लेक्शन कमी आहे. इथेही पीवायक्यूचं रिफ्लेक्शन कमी होत चाललंय. कारण काय की थोडंसं त्यांनी पेपर सेटर म्हणा किंवा पेपर सेट करणारे लोक म्हणा की मागच्या गोष्टींपेक्षा काही नवीन प्रश्न तयार करण्याचा, नवीन एरियाज एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न त्यांचा कंटिन्युअसली आपल्याला दिसतोय. त्यामुळे कुणी जर असा विचार करत असेल की मी फक्त 21,000 सोडवतो आणि पेपरला जातो, त्यानं होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला बेसिक टेक्स्टबुक असतील, बेसिक स्टेट बोर्ड असतील, हे करावेच लागतील, त्याला पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. अधूनमधून अचानक भयानक कधीतरी कुठल्या नोट्समधून प्रश्न आले, याचा अर्थ तेवढी नोट्स केली की आपलं सगळं होतं असं नाही. इव्हन मी तुम्हाला तेच सांगेल, करंट मंत्रामधून एका मॅगझिनमधून 4 प्रश्न आहेत 15 पानातून, पण मी तुम्हाला तेच सांगेल की फक्त करंट मंत्रावर डिपेंड नका राहू. डेलीचा न्यूजपेपर वाचा. डेली आपण ठळक बातम्या म्हणून एक सदर चालू केलं होतं. ठळक बातम्यामधून जवळपास सगळे प्रश्न कव्हर होतात. आपण ते ऍक्च्युली उशिरा सुरू केलं, पण तिथून पुढे जेवढं कव्हर केलं आणि तिथून पुढच्या करंटवर जेवढे प्रश्न आले, प्रत्येक प्रश्न ठळक बातम्यामधून कव्हर होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ते स्क्रीनशॉट मी ऑलरेडी टाकलेले आहेत. करंटच्या बाबतीमध्ये पण मला असं कुठेतरी न्यूजपेपर हा थोडा रेग्युलरली वाचला पाहिजे. ठळक बातम्याचं आपलं जे सदर आहे त्याला फॉलो केलं पाहिजे. कमीत कमी डेलीच्या नोट्स जरी नाही काढल्या तरी एकदा नजरे खालून गेलं की बाबा ड्युरँड कपची काय भानगड आहे, नितीन गडकरींना कुठला अवॉर्ड मिळाला होता, अशा अनुषंगानं जर थोडं जरी आपण डेलीचं ते गेलं असं ना, बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडला ते पेपरमध्ये क्लिक होतं. त्यामुळं आपलं जे करंट मंत्रा चॅनल आहे टेलिग्रामचं ते जॉईन करा. करंट मंत्रामध्ये आपल्या डिटेल्स सगळ्या येत असतात, त्या पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर ठीक आहे, हा डिसीज आणि व्हायरस याच्यावर कॉमन आहे. डिसीज, कॉझिटिव्ह फॅक्टर, डिसीज किंवा व्हिटॅमिनवरचा एखादा प्रश्न असतो, तो तर आपल्याला व्हिटॅमिन रिलेटेडचा, हार्मोन लेवलचा, तर ते प्रश्न आपल्याला कायम बघायला मिळाले. त्याच्यामध्ये फार जास्त काही वेगळं असं नाहीये. ह्या पेपरमध्ये अजून गणिताच्या बाबतीमध्ये मी तो सांगतो. हा थोडासा वेळ खाऊ प्रश्न आहे. नवीन विद्यार्थ्यांना ज्यांचं मॅथ चांगलं नाही त्यांना पर्टिक्युलरली अवघड जाऊ शकतात वेळेच्या बंधनामध्ये, पण ओव्हरऑल गणित हा मॉडरेट टू इझी होता. त्याच्यामध्ये फार जास्त असं अवघड काही नव्हतं, फक्त वेळेचं नियोजन त्या ठिकाणी करणं फार गरजेचं होतं. मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त आता सध्या चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. हे फक्त प्राथमिक निरीक्षणे आहेत. तुम्हाला काय वाटतं, पेपर कसा होता याच्याविषयी निश्चितपणे तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, तुम्हाला पेपरविषयी काय वाटतं ते पण तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे कमेंट करू शकता. परत भेटूया आपण थोडंसं डिटेल जे अनालिसिस आहे पेपरच्या बाबतीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये, राईट. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.